नमस्कार. रक्षिताज किचन मराठीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सुकं चिकन बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला आधी चिकन शिजण्यासाठी जे काही लागतं ते आज आपण पाहणार आहोत. मी 2 चमचे धणे पावडर घेतली आहे, 1 चमचा हळद घेतली आहे, तेल घेतलं आहे, 1 मोठा कट करून कांदा घेतला आहे, मीठ घेतलं आहे आणि अर्धा किलो चिकन घेतलं आहे. तर आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत. तर मी चिकन शिजवून घेण्यासाठी कुकर ठेवलेला आहे. त्यामध्ये मी तेल टाकते आहे. जास्त तेल टाकायचं नाही आपल्याला, कारण चिकनला परत तेल सुटतं. तेलामध्ये मी एक पूर्ण मोठा कांदा टाकते आहे. तो आपल्याला लालसर परतून घ्यायचा आहे. तर आपला कांदा लालसर झाला. त्यामध्ये मी 2 चमचे धणे पावडर टाकते. ती हलवून घेते. त्यामध्ये हळद टाकते 1 चमचा आणि चिकन ओतते त्यामध्ये. चिकन टाकल्यानंतर मीठ टाकते. आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे. चिकनला पूर्ण हळद आणि धणे पावडर मिक्स झाली पाहिजे चिकनमध्ये. आता हे आपलं हलवून झालं आहे. त्यामध्ये मी पाणी टाकते शिजण्यासाठी. तर मी याच्यामध्ये अंदाजे पाणी टाकून घेतलंय. तर मी आता झाकण लावून त्या 2 शिट्ट्या करून घेते. ह्याच्या शिट्ट्या येईपर्यंत आपण ग्रेव्हीचं सामान काढून घेणार आहोत. तर आपलं चिकन शिजलेलं आहे, ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे. आता आपण पुढची कृती पाहणार आहोत. तर मी आता कढईमध्ये खोबरं भाजून घेणार आहे. आपल्याला ग्रेव्हीसाठी एक खोबरं घ्यायचं आहे. ते मी कट करून घेतलेलं आहे आणि ते लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे. खोबरं भाजतंय तोपर्यंत एका साईडला मी 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सोलून. कोथिंबीर घेतली आहे भरपूर. काळा मसाला घेतला आहे, मीठ घेतलं आहे, तेल घेतलं आहे आणि 4 ते 5 मीडियम कांदा कापून घेतलेला आहे मी. मोठा असेल तर तुम्ही 3 सुद्धा घेऊ शकता. आता तुम्ही पाहू शकता आपलं खोबरं भाजून झालेलं आहे. ते मी काढून घेते. खोबरं काढल्यानंतर मी हा कांदा भाजून घेते. कांदा पण आपल्याला लालसर भाजून घ्यायचा आहे. त्यासाठी मी कांदा लवकर शिजण्यासाठी जरा तेल टाकते. त्यामध्ये थोडं मीठ टाकते. आता आपल्याला मोठा गॅस करून कांदा पूर्णपणे लालसर भाजून घ्यायचा.
आता आपला कांदा चांगला शिजलेला आहे, तर मी गॅस बंद केला आहे. आता आपण ग्रेव्ही करून घेऊया मिक्सरमध्ये. मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये मी सगळं खोबरं भाजलेलं टाकून घेते. त्यानंतर लसूण टाकायचं आहे, कोथिंबीर टाकायची आहे, आणि ह्याच्यामध्ये मी परतवलेला कांदा टाकते. आता आपण सर्व सारण मिक्सरमध्ये टाकलं आहे. आता ते आपण बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये. आता मी कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे. आता आपण त्यामध्ये वाटण टाकणार आहोत. वाटण टाकल्यानंतर आपण ते मिक्स करून घेणार आहोत तेलामध्ये. पूर्ण मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आता वाटण आपलं मिक्स झालं आहे, ते मी 5 मिनिटासाठी तेल सुटेपर्यंत झाकून ठेवते. आता आपली 5 मिनिटं झाली आहेत, तर तुम्ही बघू शकता मसाल्याला चांगलं तेल सुटलं आहे. त्यामध्ये आपण काळा मसाला घालून घेणार आहोत. तर मी ह्याच्यामध्ये मोठे 2 चमचे काळा मसाला घालते. तुम्हाला जर जास्त तिखट आवडत नसेल तर तुम्ही 1 किंवा 1.5 टाकू शकता. आता आपल्याला हा मसाला मिक्स करून घ्यायचा. जोपर्यंत काळा मसाला पूर्ण चांगला मिक्स होत नाही तोपर्यंत त्याला हलवत राहायचं. आता हा मसाला टाकल्यानंतर मी परत 5 मिनिटं झाकण ठेवणार आहे, जेणेकरून हा मसाला चांगला मिक्स होईल आणि शिजेल. आपले 5 मिनिटं झाले आहेत आणि मसाल्याला चांगलं तेल सुटलं आहे, तर त्याच्यामध्ये आपण चिकन टाकूयात. त्याच्यामध्ये थोडासा रस्सा पण ॲड करते. आपल्याला हे मिक्स करायचं आहे. आता मी चिकनमध्ये एकदम थोडंसं मीठ टाकते, कारण मी आधी शिजताना टाकलं होतं. जास्त मीठ टाकल्यानंतर ते खारट होतं. आपण मीठ टाकल्यानंतर परत एकदा हलवून घेणार आहोत. आता हे हलवून घेतल्यानंतर मी परत 5 मिनिटासाठी झाकून ठेवते. आपल्याला जास्त वेळ नाही ठेवायचं झाकून, कारण आपण आधी शिजवून घेतलेलं आहे. मी 5 मिनिटं फक्त शिजवून घेते, जेणेकरून आधी शिजलेलं चिकन आणि ती जी प्युरी आहे ते दोन्ही चांगलं मिक्स होईल. त्यासाठी मी 5 मिनिटं झाकण ठेवते. तुम्ही पाहू शकता आपल्या चिकनला चांगली तरी आली आहे आणि आपले सुक्कं चिकन रेडी आहे.
तर आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊया. तर आपलं चिकन सुक्कं रेडी आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.